सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे जमिनीकडे सैल सोडलेले. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण काउंट करून घ्यायची आहेत. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. चेहरा शांत असेल. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या यांची जाणीव. श्वसन मार्ग शुद्धी यानंतर करूया नेत्र शुद्धी. हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, कालातीत, त्रिगुणातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलीने वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, बहिर त्राटक. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. आपण करीत आहोत अंतरत्राटक. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय. भूत, वर्तमान आणि भविष्य असा कालातीत ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन.
मन शांत होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण केलेले आहे ही नेत्रशुद्धी. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्च पट्टीतला उच्चार करायचा आहे. आळस झटकून टाकणारा हा पहिला उच्चार. आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना मोठ्याने ओमचा उच्चार. नकळत कपाळांवर किंवा डोळ्यांवरती ताण येतो, तर तो अगदी रिलॅक्स करा. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला. अकार आणि मकार समप्रमाणात म्हणजेच 50-50%. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार. ओम. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजामध्ये आपल्या कानांनाच आपला आवाज ऐकू येईल. या उच्चारामध्ये अकाराचं प्रमाण हे 20% असेल आणि मकार हा लांबवलेला असेल म्हणजेच 80%. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार अगदी हळू आवाजामध्ये, मकार लांबवलेला. ओम. आपली आंतरिक सजगता वाढत चालली आहे. साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होत आहे. ही बैठक स्थिर करण्यासाठी चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. आपापल्या क्षमतेने मनातल्या मनात ओंकार करायचा आहे. आणि यासाठी पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. दोन्ही हात जोडून प्रार्थना, चित्तशुद्धी. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचे. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झाले योग अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे, चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्टँडिंग मध्ये येऊया आपण सगळेजण.
कुठून उभं राहायचंय? स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात कमरेवरती. आता फक्त आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. उजव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे आणि रिलॅक्स करायची. बोटं ताणायची, रिलॅक्स करायची. उजव्या पायाची पाचही बोटं ताणायची, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. बरोबर. ताणायची, रिलॅक्स करायची. ताणायची, रिलॅक्स करायची. बरोबर. आता उजवं पाऊल अँकल जॉईंट मधून स्वतःकडे खेचून घ्या. जमिनीकडे ताणा. वर, खाली. पाय गुडघ्यातनं सरळ असेल. तोल जात असेल तर हाताने भिंतीचा आधार घ्या. खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. वर, खाली. आणि आता गोलाकार फिरवायचा आहे उजवा पाय आपल्याला क्लॉकवाईज. एक, तिथल्या तिथेच. दोन, तीन, चार, पाच. दिशा बदल करून घ्यायचा. रिवर्स. एक, दोन, तीन, चार, पाच. सावकाश उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. नकळत आपला भार डाव्या बाजूला जातो, म्हणून थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत, नजर समोर, दोन्ही हात कमरेवर आहेत. आता डावा पाय पुढे घ्यायचा आहे. डाव्या पायाच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायची. बोटं ताणायची, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. बरोबर. आणि आता पाऊल अँकल जॉईंट मधून वर, खाली, वर, खाली. हाताचा आधार घ्यायला हरकत नाहीये, भिंतीचा आधार. वर, खाली. पूर्ण पाय नाही हलवायचा. अँकल जॉईंट मधून पाऊल 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 हलवायचं फक्त. म्हणजे घोट्यातून पाय वर खाली करायचा आधी. आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. फक्त पावलामध्ये. मग अशी आपण केलं नाही का अँकल जॉईंट मधून रोटेशन? ठीक आहे, करू परत. आधी रोटेशन करा अँकल जॉईंट्स मधून विरुद्ध बाजूने, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मग पाय गोलाकार फिरवा. एक, दोन, तीन, चार, पाच. रिवर्स. एक, दोन, तीन, चार, पाच. पाच वेळा झालं की थांबा. उजवं पाऊल आपण अँकल जॉईंट्स मधून गोलाकार फिरवलं नव्हतं, म्हणून ते एकदा गोलाकार फिरून घेऊया क्लॉकवाईज अँकल जॉईंट्स मधून. मग अशा आपलं राहिलं होतं. आणि विरुद्ध बाजूने. सावकाश पाय खाली घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडले आहेत, हात शरीराच्या जवळ. सॉरी, दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आता दोन्हीही हातांच्या बोटांची ताण म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला मग अशा प्रकारे स्ट्रेच करायचे आहे. तुम्ही हात आडवेच ठेवा, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशी दाखवते. हात आडवेच ठेवा सगळ्यांनी. जास्तीत जास्त स्ट्रेच करा बोट. आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर चार बोट फोल्ड करा. बरोबर. ठीक आहे, कृती लक्षात आली. हात असेच आडवे ठेवायचे. आणि पुन्हा मनगटामधून हाताची मूठ वर खाली करा. मनगटातून हाताची मूठ वर खाली. हात आडवेच ठेवा, आडवे आडवे. हाताची मूठ वर खाली. बरोबर. वर खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज मनगटामधून. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने. एक, दोन, तीन, चार, पाच. हाताची मुठी सोडून द्या. आणि आता दोन्हीही हातांची बोटं जी आहेत ती सिलिंगला पॉइंटेड असतील. हातांची बोटं सिलिंगला पॉइंटेड. ठीक आहे. आणि आता असं इमॅजिन करा की आपल्याला पुढे म्हणजे आपण कोणाला तरी ढकलतोय बाजूने. असं जास्तीत जास्त तुमचे हात ताणा. असं इमॅजिन करा की आपण कुणाला तरी ढकलतोय, असं आपल्या जवळ कोणतरी येत आणि आपण त्यांना असं लांब करतोय. स्ट्रेच, स्ट्रेच. आता तेच हात समोर आणा. समोर.
आणि पुन्हा एकदा असं इमॅजिन करा की आपण कोणाला तरी ढकलतोय ढकलतोय ढकलतोय. हा, बरोबर. आता तसेच हात डोक्याच्या दिशेने वर. पुन्हा स्ट्रेच. असं इमॅजिन करा की आपल्या डोक्यावर काहीतरी पडतंय आणि आपण ते थांबवलंय. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. थोड्याशा सलग कृती करतोय आपण. हाताला रग लागेल पण लागू दे, काय हरकत नाही. पुन्हा हात खाली घ्या. थोडेसे हात रिलॅक्स करा. हात खाली घ्या. आणि आता आपल्याला असं एखाद्याला मागे ढकलायचं, अशी मुवमेंट करा हाताची, मागे ढकलण्याची. मागे जा अशी आपण करतो ना मुवमेंट, तशी. हा, बरोबर. आता पुढे जायची. एखाद्याला पुढे ढकलतो आपण तशी. हा, बरोबर. थोडा वेळ हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स करा. नकळत संपूर्ण स्ट्रेच येतो, प्रेशर येतो खांद्यांवरती. आपल्या संपूर्ण हाताच्या स्नायूंना स्ट्रेच होता. रिलॅक्स. फुल हँड रोटेशन करूया म्हणजे आलेला स्ट्रेच निघून जाईल. थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. हाताच्या मुठी वळून घ्या आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज गोलाकार फिरवायला. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 3 वेळाच आपण करणार आहोत ही कृती. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने दिशा बदल करायचा. श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. 1, श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. 2, श्वास घेत मागे, श्वास सोड पुढे. 3. पूर्ण 3 वेळा झालं की थांबायचंय आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. करूया शोल्डर रोटेशन. त्याआधी आपल्याला एक कृती करायची आहे. स्वतःलाच मिठी मारायची, म्हणजे दोन्ही हात लांब करा आणि स्वतःलाच मिठी मारा. एकदा उजवा हात वर असेल आणि एकदा डावा हात वर असेल. ठीक आहे. पुन्हा हात लांब करायचे, पुन्हा स्वतःला मिठी मारायची. एक हात वर, एक हात खाली. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10च्या वेळेला होल्ड करा. हा, होल्ड करा. तुमचे खांदे पकडा तसेच. ठीक आहे. खांदे आपण पकडले, स्वतःला मिठी मारली आहे. आणि आता आपल्याला तिथल्या तिथेच रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. बघा अशा प्रकारे. 1, 2, हा बरोबर, 3, 4. खांदे आपण हलवतोय. 5. बरोबर, छान. आणि आता विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. बरोबर, छान. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही बाजूनी कृती करून झाली की थांबायचं आणि मग विश्रांती घ्यायची. आज आपण करणार आहोत ताडासन ब्रिदिंग. तर इथे तुम्हाला बघा, मी दाखवते, हवं असेल तर एकदा, मग आपण एकत्रित करू. आपली हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, तळवे सिलिंगकडे घ्यायचे. ठीक आहे. आता इथे ताडासन ब्रिदिंगला बघा काय करायचं. श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडताना टाचा खाली आपटायच्या आणि हाताची पकड डोक्यावर येईल. अशा प्रकारे कृती करायची. बघा, श्वास घेत वर, श्वास सोडताना टाचा खाली आपटायच्या आणि हात डोक्यावरती. ताडासन ब्रिदिंग याला म्हणतात किंवा ताडासन श्वसन म्हणतात. ठीक आहे. ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे किंवा पोटऱ्या दुखतात तर त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. तर जर समोर घ्या, हाताचे तळवे हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे सिलिंगकडे. हा, तर सुरुवात करूया. श्वास घेत टाचा वर उचलायच्या, श्वास सोडताना खाली आपटायच्या आणि हाताची पकड डोक्यावर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक हलकीशी उडी मारायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता आपण करूया
तिर्यक ताडासन. हात तसेच ठेवा वरती, पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर, हात तसे स्ट्रेच असतील. आणि आता आपण कमरेतनं बेंड होणार, एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला. ठीक आहे, सुरू करूया. एकदा उजवीकडे फक्त कमरेतनं बेंड, आपल्याला पाय कुठेही बेंड करायचे नाही. ठीक आहे, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, साईडवर बेंड, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. एक लास्ट राऊंड करूया. उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी या, पाय जोडून घ्या, हातांची बोटं जी एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हात सावकाश खाली घ्यायचे आणि विश्रांती घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासा. आता आपण करणार आहोत वीरासन, वॉरियर पोश्चर. तर इथे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी मात्र पाय जास्त स्ट्रेच करू नका, गुडघ्यावरती जास्त प्रेशर आणू नका. आणि त्याचबरोबर पाठीची दुखणी असतील त्यांनी सुद्धा पाठीवरती जास्त प्रेशर न आणण्याचा प्रयत्न करा. एक मिनिट. माईक चालू आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर. ठीक आहे, आता डावं जे पाऊल आहे ते आपलं समोरच्या बाजूला म्हणजे स्क्रीनच्या बाजूला, स्क्रीनच्या दिशेने असेल डावं पाऊल. उजवं पाऊल थोडस आपल्याला उजव्या बाजूला टर्न करायचंय. उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करायचंय. ठीक आहे, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, उजव्या बाजूला टर्न व्हा, उजव्या बाजूला टर्न व्हा. ठीक आहे, आपला उजवा जो गुडघा आहे तो फोल्ड करा, उजवा गुडघा फोल्ड करा. तुम्हाला डावा पाय जेवढा मागे स्ट्रेच करता येईल तेवढा मागे स्ट्रेच करा. उजव्या पायाचा जो गुडघा आहे तो आपल्या उजव्या असा पावलाच्या बाहेर नाही जाता कामा. ठीक आहे, बघा मी जसं दाखवते असं नाही आपल्याला करायचंय. तर तो एका रेषेमध्ये बघा, गुडघा आणि पाऊल एका रेषेत आहे. त्यामुळे तुम्हाला डावा पाय मागून ऍडजस्ट करायचाय, उजवा पायाला ऍडजस्ट नाही करायचंय, डाव्या पायाला मागून स्ट्रेच करायचंय. हा, बरोबर, छान छान. हा, ठीक आहे, नजर समोर घ्या, नजर समोर. ठीक आहे, डावा पाय तुमचा स्ट्रेच झालाय. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या, नमस्कार स्थितीत. छान. ज्यांना शक्य आहे त्यांनी हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी हलकासा बॅकवर्ड बेंड. नजर आपली वरती सिलिंगकडे. बरोबर, खूप छान छान. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश मान खाली, दोन्ही हात खाली घ्या, पूर्णपणे खाली घ्या. उजव्या पायाचा गुडघा सावकाश सरळ करा, उजवं पाऊल समोर, पावलांमधलं अंतर थोडंसं कमी करा पायामधलं. थोडा वेळ विश्रांती घ्या, थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते या आसनामध्ये, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर. हा, आता उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल, डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करायचंय. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, डाव्या बाजूला टर्न होऊया. डावा गुडघा फोल्ड करायचा आहे आणि मागून उजवा पाय तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येईल तेवढा मागे स्ट्रेच करा. म्हणजे तुमची सीट जी आहे ही जमिनीकडे जास्तीत जास्त जाईल. बरोबर. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त पाय स्ट्रेच करू नका. हा, बरोबर. आता नजर समोर डाव्या बाजूला, आपण टर्न झालो डाव्या बाजूला. ठीक आहे, आता हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीत.
ज्यांना शक्य आहे त्यांनी हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. नजर सिलिंगकडे. छान. आणि यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश मान सरळ समोर. दोन्ही हात पूर्णपणे खाली घ्या. डावा पाय सरळ करा. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. आणि विश्रांती. जाणीव श्वासाची. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. आता इथे पूर्णपणे आपल्या पायावरती ताण होता, गुडघ्यावरती प्रेशर होता, तर तो थोडासा रिलीज करूया. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात समोर. आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर यायचंय. बरोबर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. बरोबर. दोन्ही हात खाली घ्या आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. थोडा वेळ विश्रांती. तिथल्या तिथेच. वाढलेली श्वासाची गती नॉर्मल होऊ देत. आपण 2 सूर्यनमस्कार करणार आहोत. दोन्ही हात जोडून घ्यायचे. डोळे अलगद मिटून घ्या. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 1, 2, 3, 4. उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. उजवा पाय पुढे. 10, 11, 12. अजून एक. 1, 2, 3, 4. डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. दोन्ही हात खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. बैठक स्थितीमध्ये या आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, थायरॉइडचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही ब्रह्ममुद्रा लाभदायक आहे किंवा उपचारात्मक आहे. तर इथे तुम्हाला हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ आहे. मान मध्यभागी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेत. आता फक्त आपल्या मानेमध्येच हालचाल होणार आहे. हे आपल्याला कुठेही खांदे किंवा पाठकण्यातून कुठेही झुकायचं नाहीये. ठीक आहे. नजर समोर असेल. सुरुवातीला आपण मान उजवीकडे नेणार आहोत. तर त्यासाठी आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान उजवीकडे न्यायला सुरुवात करा. उजव्या बाजूने मागची भिंत बघा.
डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपल्या गळ्याच्या इथे डाव्या बाजूने ताण आहे, उजव्या बाजूने दाब आहे याचा अनुभव घ्या आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल इतकं आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि बघा देहधारणा. गळ्यावर उजव्या बाजूने ताण आहे, डाव्या बाजूला प्रेशर आहे त्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये, एक हलकस स्मित हास्य ओठांवरती. उलटचाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुढची कृती. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान हळूहळू वरती जाईल, चेहरा सिलिंगला समांतर. फक्त मानेमध्ये हालचाल, आपल्याला कुठेही पाठकण्यातून मागे व्हायचं नाहीये. अंतिम स्थितीमध्ये दातावर दात लावा. तोंड बंद. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. तोल दात असेल तर डोळे उघडेच ठेवा. आणि आता बघा, गळ्यावर समोरनं ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्हीही ग्रंथींवर ताण दाब अशी आपण कृती करतोय. चेहरा शांत, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुढची कृती. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली मान पुढे झुकली जाईल. हनुवटी गळ्याला लॉक होईल. फक्त मानेमध्ये हालचाल, पाठीतनं कुठेही बेंड होऊ नका. यथाशक्ती प्रयत्न. आपली हनुवटी गळ्याला लॉक झालीये आणि आता गळ्यावरती समोरनं प्रेशर आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे याचा अनुभव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ. डोळे मिटून घ्या आणि ह्या संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपल्या कंठस्थ ग्रंथींवर आपण वेगवेगळ्या बाजूने पीड, ताण, दाब ज्या काही हालचाली केल्या त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाची गती संत आहे, त्यामुळे विचारही कमी झालेले आहेत. आपली आंतरिक सजगता वाढत चालली आहे याची जाणीव. एक हलकस स्मित हास्य ओठांवरती. सावकाश पद्मासन अर्ध पद्मासन जे आपण घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आज आपण बघणार आहोत गोमुखासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. हिप जॉईंट्स मोकळे होतात. डायबिटीज उपचारात्मक आहे हे आसन.
गोमुखासन आपण एकत्र करू शकतो. बरेचसे योग साधक हे मला जुनेच दिसत आहेत, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे एकत्रित आपण करू शकतो. तर सुरू करूया. दोन्ही पाय जुळलेले. फक्त पुन्हा गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र पाय जास्त ताणू नका. दोन्ही पाय जुळलेले. बरं, आता इथे तुम्हाला एखादा छोटासा नॅपकिन जवळपास लागू शकतो, कारण की आपल्याला हात एकमेकांमध्ये असे इंटरलॉक करायचे. त्यामुळे छोटंसं नॅपकिन जरा जवळ ठेवलं तर हरकत नाही. तर आता सुरू करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय जो आहे तो आपल्याला आडवा फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ घ्यायचं. आडवा फोल्ड करायचा, हा उभा नाही, आडवा. त्यानंतर खाली असलेला जो डावा पाय आहे तो सुद्धा आपल्याला तसाच आडवा फोल्ड करायचा आहे, जमिनीला घासत. त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ. हा, बरोबर. बरं, आता इथे यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही गुडघेदुखीचा त्रास वाटत असेल तर जास्त ताण देऊ नका. ठीक आहे. किंवा ज्यांना तो त्रास आहे त्यांनी साधी मांडी घाला आणि मग पुढची कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय अशा प्रकारे. अं, एक मिनिट हा सर. हा, दिनेश सर, तुमचं बघा कसं होत आहे. तुम्ही आधी पाय सरळ करा. हा, आता उजवा जो पाय आहे ना तो समोरनं असा फोल्ड करा. समोरनं असा उभा नाही करायचा, समोरनं फोल्ड करा. हा, डावा पाय सरळ ठेवा खाली. डावा पाय सरळ ठेवा. ठीक आहे. उजवा पाय पण आपण असा वरनं घ्यायचा आहे, आडवा. बघू, पुन्हा एकदा दाखवा मला. आणि जो आता डावा पाय खाली सरळ आहे ना तो पुन्हा तसा जमिनीला घासत असा फोल्ड करा. नाही नाही, तुम्ही उपडी मांडी घालताय. उपडी मांडी नका घालू. विरुद्ध बाजूने क्रॉस करून फोल्ड करायचा आहे. डावा पाय सरळ करा आधी. हा, क्रॉस करून विरुद्ध बाजूने. म्हणजे उजवं पाऊल. हा, आता ठीक आहे. बरोबर. उजवं पाऊल डाव्या सीट जवळ येतं, डावं पाऊल उजव्या सीट जवळ येतं. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी मात्र व्यवस्थित करा. कुठेही चुकू नका, मग पायाला दुखापत होऊ शकते. हा, ठीक आहे. आता दुसरा पाय पण फोल्ड करा. हा, बरोबर. बरं, आता इथे थोडंसं अनकम्फर्टेबल होऊ शकतं, कारण की थंडीचे दिवस आहेत, जॉईंट्स पेन असू शकतो. तर तुम्हाला यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. आता ही जी आपण बैठक घातली आहे त्या बैठकीमध्ये अजून स्थिर होण्यासाठी किंवा ही बैठक अजून पक्की होण्यासाठी काय करायचं, दोन्ही हात आपल्या पावलांवर ठेवा. दोन्ही हात पावलांवर ठेवा. हा, सीटचा भाग वर उचला. बरोबर, जे जुने साधक आहेत त्यांना बरोबर माहिती आहे. सीटचा भाग थोडासा वर उचला, थोडंसं पुढे झुका आणि पुन्हा सीटचा भाग खाली ठेवा. म्हणजे आपली जी पकड आहे, जी ग्रीप आहे ती बरोबर बसते. बरोबर, छान. आणि आता आपला उजवा गुडघा वर आहे, बरोबर. त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा घ्या. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. मग उजव्या हाताचा तळवा त्यावर ठेवायचा आहे. दोन्हीही हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड. बरोबर. आणि आता पाठकाणा सरळ, मान समोर. तर इथे तुमचे हिप जॉईंट जे आहेत, थाय मसल्स आहेत, ते मोकळे होतात. आता हे जे आपण आकृतीबंध घेतलाय, आता हे जे दोन आपली पावलं आहेत ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात. आणि जो आपला पायाचा जो भाग आहे, जो आकृती आहे, ती गायीच्या मुखाप्रमाणे दिसते, म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. हे मेडिटेटिव्ह आसन आहे. त्याचबरोबर आपल्या ओटीपोटावरती हलकासा प्रेशर येतो, म्हणून ते डायबिटीज उपचारात्मक सुद्धा मानलं गेलंय. डोळे मिटून घेऊया आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. चेहरा शांत. आता पुढची कृती आपल्याला करायची आहे. इथे तुम्हाला उजवा जो हात आहे तो वर घ्यायचा आहे, डोक्याच्या दिशेने सरळ. तो हलकासा ताणा उजवा हात. बरोबर. तो मागे फोल्ड करा. खाली असलेला डावा जो हात आहे तो मागे घेऊन जा आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. जर बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. नॅपकिनचं एक टोक असं पकडा, दोन्हीही हातांमध्ये एक टोक, एक एक टोक, आणि नॅपकिनचा आधार घ्या. मागून बघा कसं दिसतं हे.
जर तुमची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या आणि अशा प्रकारे नॅपकिन पकडा, म्हणजे हाताच्या पकडीमध्ये. ठीक आहे. मान मात्र सरळ ठेवा, ती कुठेही आपल्याला पुढे किंवा मागे झुकवायची नाहीये, समोर बघायचंय. आणि मग डोळे मिटून घ्या. समोर बघायचंय, डोळे मिटून घ्यायचे. आपला जो हात वर आहे त्या कमरेपासून ते हाताच्या कोपऱ्यापर्यंत तुमचे सगळे स्नायू ताणले गेले. डाव्या हातावरती प्रेशर आहे, या सगळ्याचा अनुभव. बरोबर, छान. उलट चाल करूया. डोळे उघडायचे आणि आता प्रथम डावा हात पहिल्यांदा पुढे घ्या, मग वर असलेला उजवा हात खाली घ्या. बरोबर. खाली असलेला डावा पाय पहिल्यांदा सरळ करा, मग वर असलेला उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती आता आपल्याला विरुद्ध पायाने सुद्धा करायची आहे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता सुरुवातीला आपण डावा पाय जो आहे तो फोल्ड करणार आहोत आणि त्याचं पाऊल उजव्या सीट जवळ आणणार आहोत. खाली असलेला उजवा पाय आहे तो जमिनीला घासत फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ घेऊन यायचंय. हा, विरुद्ध बाजूने. बरोबर. हा, आता बरोबर होत आहे. पुन्हा मगासारखी कृती. आपली पावलांवर हात ठेवायचे, सीटचा भाग वर उचलायचा, आपले गुडघे ऍडजस्ट करायचे आपले आपण आणि पुन्हा सीटचा भाग खाली, म्हणजे बरोबर गुडघे एका रेषेमध्ये येतात. बरोबर. आता इथे आपला डावा गुडघा वर आहे, त्यामुळे डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा, मग डाव्या हाताचा तळवा. हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड, खांदे रिलॅक्स, पाठकणा सरळ, डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा देहधारणा. आपल्याला कुठल्या बाजूने हे आसन चांगलं जमलं, उजव्या की डाव्या बाजूने, हे आपलं आपण तपासा. की दोन्ही बाजूने आपण छान करतोय हेही तपासा. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. पुढे करूया आपण पुढची कृती. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ. एक हलकासा खेच द्या डाव्या हाताला, तो मागून फोल्ड करा. खाली असलेला उजवा हात मागे न्या. हातांची बोटं मागच्या मागे एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा किंवा नॅपकिनचा आधार घ्या. नजर समोर, मान सरळ. छान. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, डोळे मिटून घ्या. आणि आता बघा डावी बाजू. आपली कमरेपासून ते हाताच्या कोपरापर्यंत ताणली गेली आहे. उजव्या बाजूच्या खांद्यावर प्रेशर आहे. या सगळ्याचा अनुभव. जोड श्वासाची. गोमुखासनमुळे आपला एक आत्मविश्वास वाढतो, आपली पचन क्षमता वाढते. छान. उलट चाल करताना डोळे उघडा. आधी उजवा जो हात खाली आहे तो प्रथम गुडघ्यावर येईल, मग वर असलेला डावा हात खाली येईल. खाली असलेला उजवा पाय प्रथम सरळ करा, सावकाश. मग वर असलेला डावा. विश्रांती. रिलॅक्स. आपल्या गुडघ्यांवरती, पांड्यांवरती जो प्रेशर होता तो रिलीज होऊ दे आणि त्यासाठी आपण करूया बटरफ्लाय पोस्चर. म्हणजे जो काही स्ट्रेच आला होता तो निघून जाईल. पावलं एकमेकांमध्ये जुळून घ्या, हाताची पकड पावलांच्या भोवती घ्या आणि या स्थितीमध्ये थांबा. याला भद्रासन म्हणतात. जेव्हा आपण ही पोस्चर घेतो त्याला भद्रासन म्हणतात आणि जेव्हा आपण अशी मुवमेंट करतो तेव्हा त्याला बटरफ्लाय म्हणतात. मग आता आपण आसन करत आहोत, मुवमेंट करत नाही आहोत. आणि डोळे मिटून काही क्षण थांबा. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त असं हे आसन आहे. गायनकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. सावकाश डोळे उघडायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला मिळा.
आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत आपण द्रोणासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपण अर्ध आणि पूर्ण द्रोणासन आज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अर्ध द्रोणासन किंवा सुलभ द्रोणासनामध्ये आपल्याला काय करायचंय बघा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपल्याला फक्त हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा भाग वर उचलायचा आहे. आपल्या हातांचा स्टँड करायचा आणि कमरेपासूनचा वरचा भाग वर उचला. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. ठीक आहे. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे किंवा आपल्या कमरेच्या मणक्यामध्ये गॅप असेल त्यांनी मात्र पुढची जी मुवमेंट आहे ती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त या स्थितीपर्यंतच थांबा आणि एक एक पाय वर उचला. ज्यांना कमरेचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, त्यांनी फक्त अशीच मुवमेंट करा जशी मी आता तुम्हाला दाखवतीये. ठीक आहे. बाकीच्यांनी मात्र दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय एकत्रित वर उचला. गुडघ्यातनं पाय सरळ असतील, दोन्ही पाय एकत्रित वर उचला. आपल्या हाताचा सपोर्ट आहे खाली जमिनीला. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात सरळ करा आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उजवा हात खाली, थोडा वेळ पाय खाली. पुन्हा आपलं आपण ऍडजस्ट करा. दोन्ही पाय पुन्हा एकत्रित, दोन्ही पाय वर उचला आणि आता डावा हात सरळ करा. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. हात खाली, पाय खाली. सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे, डोकं जमिनीवर येऊ दे. विश्रांती. ओटीपोटावर प्रेशर आला होता बरोबर, तो रिलीज करा. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आता आपण या सुलभ द्रोणासनामध्ये आधी अपर बॉडी वर उचलली म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग हाताच्या आधाराने आणि मग दोन्ही पाय वर उचलले होते बरोबर. आता मात्र आपल्याला एकत्रित दोन्हीही दोन्हीही पाय आणि आपली अपर बॉडी वर उचलायची. ठीक आहे. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. मगासचे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या आणि कृती करा. पुन्हा स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. दोन्ही पाय जवळ, हात शरीराच्या जवळ. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. सुरुवात करा. एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. परफेक्ट. बरोबर. छान. पाय सरळ ठेवा. पाय गुडघ्यातनं सरळ असतील. जर अगदीच एकाच वेळेला होत नसेल तर मगाशी जसं आपण केलं ना त्या प्रकारे करा. म्हणजे आधी कमरेपासूनचा वरचा भाग वर उचला आणि मग पाय. हे प्रत्येकालाच पटकन जमेल असं नाही. छान. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश खाली या. हात, पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. कुठेही धाडकन आपटू नका. सावकाश खाली या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. एका हातावर दुसरा हात ठेवा. हाताची घडी करा, त्यावर आपलं कपाळ ठेवा. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. विश्रांती.
तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनवटी जमिनीला ठेवा, म्हणजे तुमचा श्वसन मार्ग मोकळा राहील. ठीक आहे. आता पुढची कृती. आपला जो उजवा पाय आहे तो वर उचला, फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडा. उजव्या पायाचा अँकल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. आणि आता एकाच वेळेला डावा हात आणि उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला. डावा पाय खाली जमिनीवर रिलॅक्स असेल. फक्त डावा हात आणि उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचललीये आणि आपलं हलकासा पोटाचा भाग सुद्धा वर येईल. बरोबर, छान. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. आता नुकतंच जर कोणाचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, तर मात्र जास्त वेळ पोटावर पडून ही कृती करू नका. बरोबर, छान. यथाशक्ती थांबा. 5, 4, 3, 2, 1. डावा हात खाली घ्या, कपाळ जमिनीला टेकवा. उजव्या हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. डावा हात खाली आणि थोडा वेळ विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आता डावा पाय फोल्ड करा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. उजवा हात सरळ घ्या वरती, डोक्याच्या दिशेने वर उजवा हात जमिनीवर असेल. आणि आता एकाच वेळेला डाव्या पायाची मांडी, उजवा हात जमिनीपासून वर उचला आणि आपली हनुवटी सुद्धा वर उचलली जाईल. उजवा पाय मात्र खाली जमिनीवर रिलॅक्स आहे. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. हा, बरोबर, छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलट चाल करताना उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर, डाव्या हाताची पकड सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. हाताच्या आधाराने पाठीवर या आणि पाठीवर पडून विश्रांती. आपण जे आता केलं त्याला अर्ध धनुरासन असं म्हणतात. त्याच्यामुळे आपली श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. त्यामुळे नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोड. रिलॅक्स. डोळे मिटून वाढलेली श्वासाची गती नॉर्मलला येऊ देत. त्यामुळे श्वासाकडे लक्ष. बघा, तुमचं उदर श्वसन चालू असेल म्हणजे पोटाने आपण श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपण जसं आरशात स्वतःला कसं पाहतो तसं आपण बंद डोळ्यांनी स्वतःला पाहायचंय. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकसं स्मित हास्य ओठांवरती. आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी जी काही साधना केली त्यामुळे शरीराचा एखादा भाग, स्नायू, अवयव अवघडला असेल, दुखावला गेला असेल तर तो आपण रिलॅक्स करूया. पावलापासून ते टाळूपर्यंत आपल्या संपूर्ण देह, अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मोकळे करून घ्यायचे, सैल सोडायचे. आणि त्यासाठी नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या
आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आपण व्याधीमुक्त होतोय, तणावमुक्त होतोय ही भावना मनामध्ये. अजून एकदा हीच कृती करा. नाकाने मोठा श्वास भरून घ्या. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय. आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आपण तणावमुक्त व्याधीमुक्त होतोय. रिलॅक्स. वाढलेली श्वासाची गती हळूहळू नॉर्मलला येते याचा अनुभव. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे हे आपण स्वतःला सांगायचंय. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये जा. अगदी सावकाश. कुठेही गडबड करू नका. सावकाशपणे हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. विश्रांती घ्या थोडा वेळ. मान मागे सैल सोडून द्या. डोळे मिटून घ्या. पाठीवर पडलो होतो आपण आणि आता हळूहळू बैठक स्थितीमध्ये आलोय. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आणि आता पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला किंवा वज्रासन. ज्यांना जास्त वेळ खाली बसणं शक्य नाहीये त्यांनी खुर्चीत किंवा सोफ्यामध्ये बसला तरीही चालेल. पाठकाणा सरळ करून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. आपला इनर अवेअरनेस म्हणजे आंतरिक सजगता वाढवण्यासाठी पुढची कृती आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. काही क्षण शांत. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद.
आणि दागिने सावकाश रेचक. डावा हात उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. डोळे अलगद मिटलेत. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे, तिथल्या श्वसन मार्गाकडे. शरीर आणि मन समतोल करणारा, बॅलन्स करणारा अनुलोम विलोमची आवर्तनं, त्याचा मागोवा. आपल्याला वेळेचा अभाव असतो म्हणून आपण 3 आवर्तनं केली आहेत. पण जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा मात्र या प्राणायामाची 5 आवर्तनं करण्याचा प्रयत्न करा. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे मिटलेले आहेत. करणार आहोत मकार लांबवलेले ओंकार. अगदी हळू आवाजामध्ये आपल्या कानांनाच आपला आवाज ऐकू येईल. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओमचा उच्चार अगदी हळू आवाजात मकार लांबवलेला. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत, आंतरिक सजगता. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं परीक्षण. निर्माण झालेली अलगट डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता याच लिंकवरती. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. मीटिंग एंड करते. The